नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पुण्यामधलं एक प्रकरण प्रचंड गाजत आहे. होणाऱ्या नवऱ्यालाच त्या मुलीने ढकलून देऊन संपवून टाकलं आणि आता त्याच्याविषयी जे धक्कादायक खुलासे येत आहेत, या सगळ्या गोष्टी बोलूया. पण सगळ्यात महत्त्वाचे काही प्रश्न उठतात. ते म्हणजे की बाबा क्रूर फक्त पुरुषच असतात का? बायका क्रूर होऊ शकत नाही का? बायकांचं क्रौर्य किती टोकापर्यंत जाऊ शकतं? याच्यावर लोकं चर्चा करायला लागलेत. लोकं ते मध्यस्थी जे म्हणतात आम्ही गॅरंटी देतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मुलगी सगळं काही करेल, त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. त्या ओळखी, हे वडील म्हणतायत आम्ही 35 वर्षापासून त्या कुटुंबाला ओळखतो. मग तुम्ही 35 वर्ष काय ओळखलं? तुम्ही डोळे न उघडताच त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवत गेले का? या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करूया. पहिल्यांदा बघूया, हा जो केतन आहे, जो गेलाय, त्याचे बिचारे वडील काय बोललेत, त्यांच्या त्या 2 ओळी मी तुम्हाला ऐकवते. नंतर याच्यावर बोलूया. नरेंद्र मित्तल हे दोघं सियाचे आत्या आणि काका आहेत. ह्यांनी हे स्थळ आमच्याकडे आणलं होतं. ह्यांनी स्थळ आणल्यानंतर रेणू मित्तल यांनी आम्हाला त्याची पूर्ण 100% खात्री दिली होती की मुलगी छान आहे, घराला सांभाळेल, केतनला सांभाळेल आणि त्याची पूर्ण गॅरंटी मी घेते. तरी आम्ही बाहेर त्याच्या आई वडिलांची चौकशी हे केली होती आणि करायचं काय होतं की त्या फॅमिलीला पण आम्ही 35 वर्ष झाले ओळखत होतो. जेव्हा रेणू मित्तल यांनी आम्हाला पूर्ण ॲश्युरन्स दिला, आता खात्री दिली. 35 वर्षापासून ओळखत होतो. मला तर इथंच प्रश्न आहे, की तुम्ही 35 वर्ष तुम्हाला एवढं तर कळतं ना, की एखादी मुलगी ही काय करू शकते, काय नाही करू शकत. एवढं तुम्हाला कळायला पाहिजे होतं. बरं दुसरं म्हणजे ते मध्यस्थी. काही लोकांना आहे ना, लग्न लावायची एवढी घाई असते, की त्या पोराच्या किंवा पोरीच्या आई एवढी घाई नसते, तेवढे क्रेडिट या मध्यस्थींना घ्यायचं असतं. मी लावलं यांचं लग्न. तुम्ही कितीतरी लोकांना ओळखत असाल जे सतत म्हणत असतात, मी एवढे लग्न लावले, मी तेवढे लग्न जुळवले. सगळ्यात भयंकर जमात आहे ही. एका मुलाचा त्या ठिकाणी तुम्ही देत असलेल्या खोट्या विश्वासामुळे हे गेलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आईवडील. त्या आईवडिलांना एवढं माहीत नव्हतं का, की आपल्या पोरगीचा काय रंग आहेत, त्या पोरीचं काय विषय. त्या मुलीला नव्हतं करायचं त्याच्यासोबत लग्न. ठीक आहे. तिने ज्या अर्थी 3 वेळा मारायचे प्रयत्नाचं प्लॅन केलं होतं. पहिल्यांदा एकदा प्लॅन केला, फिरायला नेलं, थोडासा धक्का दिला, तो पडला नाही पूर्णपणे. तो अडकून राहिला कशाला तरी आणि तिने म्हटलं, "अरे नाही, मला काहीतरी साप दिसला आणि म्हणून माझा धक्का लागला तुला." तिथे तो वाचला. दुसऱ्यांदा ते बालीला ट्रिपला जाणार होते, त्या ठिकाणी पण तिला जायचं नव्हतं. मग तिने त्याचा पासपोर्ट लपवला आणि पासपोर्ट हरवला असं बोंब ठोकली. ती बालीची ट्रिप पण कॅन्सल झाली. आणि नंतर तिसरा प्रयत्न हा ज्याच्यामध्ये तो बिचारा गेला, जीवानिशी गेला. मला हे कळत नाही की काय विचार केला, किती निर्दयी म्हणावं, तिच्या मनामध्ये काय असेल किंवा काहीच नसेल. ज्या अर्थी तिने एका दुसऱ्या कोणीतरी मुलासाठी का असेना याला मारलं, त्या अर्थी ती दुसऱ्या तरी कोणा मुलावर प्रेम करत असेल असं काहीच नाही आहे. कारण की ज्या व्यक्तीला प्रेम नावाची गोष्ट समजते, ती असा त्रास देऊच शकत नाही. आणि ते समजत असूनही जर का एका वेगळ्या अर्थाने लोक बोलत आहेत, की आईवडिलांना सांगता नाही आलं तिला, तिच्या आईवडिलांचं प्रेशरच इतकं असेल, तिच्या आईवडिलांचा धाकच इतका असेल, की तिला म्हणता नाही आलं की मला नाही करायचं आहे हे, किंवा सोसायटल प्रेशरच इतकं असेल की जर तिने नाही म्हटलं तर समाज म्हणेल की अरे ह्या पोरीनं नाही म्हणलं, अशा अशा बॉयफ्रेंडसाठी नाही म्हटलं, मग त्या पोरीतच खोट असेल. म्हणून आयुष्यभर तिला असं वाटलं की आयुष्यभर आपल्याला लोक दोष देत राहतील. या ज्या काही गोष्टी आहेत तिने जे केलं, एक तर ती भयंकर निर्दयी, माणूस म्हणूच शकत नाही. जर एका पुरुषाने जर असं केलं तर आपण नराधम म्हणतो की नाही, तसंच या मुलीनी जे केलेलं आहे ती पण नराधमच आहे. ती ह्युमन बिईंग या कॅटेगरीमध्ये मोडतच नसणार आहे आधीपासून. कारण ज्या अर्थी तुम्ही ह्या टोकाला जाता, त्या अर्थी तुम्ही आधीसुद्धा ह्युमन बिईंग म्हणून चांगले नव्हते. आणि ते आजूबाजूच्यांना, घरच्यांना, नातेवाईकांना, त्या मध्यस्थींनाही माहिती असतं. माझं तर म्हणणं आहे इथून पुढे सुद्धा आपल्या लेकरा बाळांवर कुठल्याही प्रकारचा फोर्स करू नका. बरं त्यांना पुढे इतकी मोकळीक द्या की तुझ्या मनात काय असेल तर मोकळेपणाने सांग. वरून हेही म्हणा की आम्ही तुला त्रास देणार नाही. तुझ्या मनात जर काही असेल तर ते सांगितलं तर
आमचं काहीच म्हणणं नसेल, आम्ही काही तुला प्रेशर नाही करणार, हे बोला म्हणजे ते थोडेसे मोकळे होतील. हिच्या घरच्यांनी ते तसं काहीच नसेल केलं. आपल्या इज्जतीचा प्रश्न असा घातला असेल सगळा. 17 कोटी रुपये खर्च करून ते लग्न होणार होतं राजस्थानमध्ये. भयंकर खर्च करणारे हे दोन्ही पार्टी होती. आणि काय झालं? त्या बिचाऱ्या पोराचा काय दोष? नव्हतं करायचं तर नाही म्हणून सांगायचं ना. बरं, तो सुद्धा आपल्या वडिलांना म्हणायचा चार चारदा, तुम्ही विचारपूस केली आहे ना पप्पा, तुम्ही त्या पोरीचं सगळं पाहिलंय ना पप्पा. तेव्हा पप्पांनी तरी थांबायला पाहिजे होतं. पण तुम्हाला माहिती असेल की या लग्न नावाच्या गोष्टीमध्ये सोसायटल प्रेशर इतकं असतं की आपण थोडं थांबूया का, 4 महिने थांबूया का, असं म्हणायला सुद्धा घाबरतात लोक. कारण समाज नावाची गोष्ट चारी बाजूनी बोलत असते. आता ह्या पोरीने जे काही केलं, एक नाही जर म्हणलं असतं ना, तिने पळून गेलीस ती समजा त्या पोरासोबत, किंवा आई वडिलांना नको म्हटलं असतं, त्या पोराला सांगितलं असतं, त्याच्या नातेवाईकांना सांगितलं असतं की नाही मला याच्यात इंटरेस्ट नाही, तरी पण झालं असतं. पण तिने तसं काही नाही केलं. त्या मुलाची आई म्हणते ती घरी येत होती, घरी आली होती, ती चांगली राहिली, छान बोलली आमच्यासोबत. ती त्याचे वडील म्हणतात की ती आमच्यासमोर केतनला हग वगैरे करायची, दाखवायची की किती तिचा जीव आहे. मग हे सगळं कशासाठी केलं तिने? तिला कळलं नाही का की आपण नाटक करतोय? मग नाटक तरी नाही करायचं, दाखवायचं की आपण किती रूढ आहे, हे लग्न मोडलंच पाहिजे, समोरच्यांनीच मोडलं पाहिजे, असं काहीतरी करायचं ना. हे किती भयंकर प्रकार आहे. पूर्ण भारतभरात याची चर्चा आहे आणि लोक शॉक झालेत. याच्यामुळे लोक जे म्हणतात की बाबा नाही नाही नाही, बायका इतक्या क्रूर असू शकत नाही, बाई म्हणजे देवीचं रूप, तर असं काहीच नाही आहे. बघा, बायकांवर 5,000 वर्ष जे आहे ते सप्रेशन, पॅट्रियार्की, पितृसत्ता, या सगळ्या गोष्टी झाल्या, हेही मी मान्य करते. पण मी हेही मान्य करते की बायका क्रूरसुद्धा वागू शकतात, आणि त्या वागल्या तर त्यांना तसाच कायदा, तशीच शिक्षा, भयंकर शिक्षाच केली पाहिजे. कुठल्याही प्रकारची दयामाया जी आहे ती आता अर्थातच दाखवणार नाही, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. पण हे कळलं कसं, भांडं कसं फुटलं? म्हणजे तो जीवानिशी गेला, ढकललं, त्याच्यात ते सगळं झालं. त्याचं त्या पोरींनी नाटकं दाखवत की बाबा मला कसा त्रास झालाय तो गेल्यामुळे म्हणून स्टोरी ठेवली इंस्टाग्रामला. पण झालं असं की पोलिसांना त्या पोरीच्या हालचालीवरून डाऊट आला. हे बघा, सत्य नावाची गोष्ट ही कधीही विरत नाही. सत्य हे बाहेर येतच. कितीही दाबण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तिने विचार केला असेल की एवढ्या खोल दरीत जर टाकलं तर कसं काय कळणार आहे, कोणालाच कळणार नाही, समजणार नाही कोणालाच. पण सत्य नावाची गोष्ट ही अशी वरती येते आणि ती तशी वरती येतेस ताठकण्याने. ते सगळ्यांना नंतर कळतं. एक दिवस असतो की जेव्हा सत्य सगळ्यांना कळत असतं. त्यामुळे कुणीच असं समजू नये की हे मी झाकून ठेवलं तर कोणाला कळणार नाही. ते सगळंच सगळ्यांना कळत असतं. तर ह्या पोरीला वाटलं तसं. अल्लड असेल, बातम्या बितम्या बघत नसेल, कायद्याचा अभ्यास नसेल. हे आजकालचे मायबाप पण तू कशाला राजकारणात पडते, तू कशाला बातम्या बघते, असं करतात. जरा तिने बातम्या पाहिल्या असं तिला कळलं असतं की अरे बाबा हे सगळं कळतच असतं. नंतर पोलीस एवढे माहिर आहेत या देशामधले, त्यांना सगळं कळतं. त्या पोलिसांनी फक्त म्हणून पाहिलं तिला की केतन जिवंत आहे. जिवंत आहे म्हटल्यावर एखादी पोरगी खुश झाली असती, हा वा चला लवकर दवाखान्यात न्या. पण जिवंत आहे म्हटल्याबरोबर ह्या पोरीनी तिला खुशी नाही झाली, ती एकदम सावध झाली. तिला भीती वाटली. ओ माय गॉड, तो जिवंत आहे म्हणजे तो सांगू शकेल की हिने धक्का दिला मला. तर ती घाबरली, आणि तिच्या घाबरण्यावरून, तिच्या त्या एक्सप्रेशनवरून, तिच्या त्या डोळ्यावरून पोलिसांना डाऊट आला की काहीतरी हे वेगळं दिसतंय. आणि तुम्ही जे बघणारे सगळे असाल, तुम्हाला कितीही वाटत असले की तुम्ही काहीतरी खोटं, तुमच्या डोळ्याच्या हालचालीवरून तुमचा चेहरा खोटं बोलत नाही, तुमचे डोळे खोटे नाही बोलत, तुमची बॉडी खोटं बोलत नाही. फक्त तुम्ही तोंडानी काही शब्द खोटे बोलू शकता, पण तुमचं शरीर सत्य सांगत असतं. आणि या सगळ्या याच्यामध्ये सत्य हे राहतं. तर त्या पोरीचं असं झालं, ते भांडाफोड झाला, आणि आता जे आहे ते ही केस एका याच्यावर आलेली आहे. प्रचंड वाईट वाटतं. ह्या सगळ्या गोष्टीच्या यांनी विचार केला पाहिजे. आणि हा जो काही विवाह संस्था नावाची गोष्ट आहे त्याच्यावर परत एकदा विचार व्हायला पाहिजे. थोडंसं लिबरल, आता तो उलट लोक रिजिड खूप झालेत, थोडंसं मोकळं मोकळं व्हा.
जगभरामध्ये जी लिबर्टी आलेली ती घ्या, काहीही वाईट नसतं. लोक म्हणतात ते बाहेरच्या देशामध्ये एवढे डिवोर्स होतात, तेवढे डिवोर्स होतात. अरे पण ते सुखी राहतात त्याच्यानंतर. हे असं तर नाही ना, नाही नाही मला याच्यासोबत राहायचं नाही आहे, पण मग उपाय नाही आहे तसा. मग काय करायचं? दिलं लोटून. अरे हा उपाय आहे का? त्याच्यापेक्षा तेव्हाच तोडलं असतं लग्न तर चांगलं झालं असतं ना. आणि म्हणून मग ते जे काय आहे, मला असं वाटतं या सगळ्या